आजपासून आपण शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट यासाठी लागणाऱ्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वस्तुचित्र आणि स्थिरचित्र या विषयासाठी लागणारे एखादे ऑब्जेक्ट कसे ड्रॉ करायचे. पहिले मी इथे एक वस्तूच्या आकारमाना एवढा आयत आखून घेतला. त्याचे आकारमान कसे मोजायचे याचा व्हिडिओ आपण नंतर सविस्तर बघणार आहोत. त्याच्यानंतर मी त्याला 2 मध्यबिंदू आखून व्हर्टिकली डिवाइड केलं आहे. त्याचे 2 समान भाग केले. आता मी त्याचा वरचा वर्तुळाकार आकार ड्रॉ करायला सुरुवात केली. पहिल्यांदा सगळी डावी बाजू काढून घ्यायची. बरेचदा असं होतं की लेफ्ट साईड आपली बरोबर येते आणि राईट साईड गडबडते. सो असं होऊ नये ते समान येण्यासाठी काय पद्धत वापरायची हे आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. जसा आपण वरचा वर्तुळाकार काढून घेतला तसाच मी त्याचा बेस वर्तुळाकारात पूर्ण काढून घेतला. आता मी त्याच्यावरती जिथे जिथे आपल्याला गरजेचे आहेत तिथे तिथे बिंदू आखून घेतले आणि त्यावर मी आता हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ करते आहे. पहिले मी सगळ्या डावीकडल्या लाईन्स ड्रॉ करून घेतल्या. आता जेवढ्या डावीकडे मी लाईन्स काढल्यात तेवढ्याच मी उजवीकडे ड्रॉ करणार आहे. आणि त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी त्याचं वर्तुळ पूर्ण करून घेणार आहे. असं प्रत्येक बिंदूच्या ठिकाणी काढलेल्या लाईनला आपण त्याच्या आकारात जोडून घेणार आहोत. आता मी यामध्ये पॉटच्या बेसचं जे वर्तुळ आहे ते पहिले पूर्ण करणार आहे की जेणेकरून मला पॉटची जी कडेची रेष आहे ती कुठपर्यंत संपवायची आहे याचा एंडिंग पॉईंट मिळेल. आणि मग वरच्या उरलेल्या रेषा पूर्ण करत करत मी खालच्या बिंदूपर्यंत स्लँटिंग लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह स्पेस आणि पॉझिटिव्ह स्पेस अशा 2 गोष्टींचा आत्ता आपण विचार करूयात. जो पॉटचा आकार झालेला दिसतोय पूर्ण त्याला म्हणतात पॉझिटिव्ह स्पेस आणि जो चौकटीतला उरलेला भाग आहे पॉटच्या पाठीमागचा त्याला म्हणतात निगेटिव्ह स्पेस. आता या फ्लॉवर पॉटला आपण उजवीकडनं कुठून कमी जास्त करायचं आहे याचा अंदाज आपल्याला मागे असलेल्या निगेटिव्ह स्पेसमधनं येतो. सो तो मी आत्ता थोडासा एरर होता तिथे मी वरती लाईन शिफ्ट करून घेतली. ही पद्धत वापरल्याने तुमचं ऑब्जेक्ट इक्वली ड्रॉ होणार आहे. आता तशाच प्रकारे मी हा काचेचा ग्लास ड्रॉ केला आहे आणि हा पिकल जार त्यालासुद्धा बॉक्स आखून मध्ये मध्ये ब्रिज लाईन्स टाकून आपण हा जार ड्रॉ केला आहे. आता हा बादलीचा पण आकार आपण ड्रॉ करून घेतला आहे. सेम बॉक्स आखायचा वस्तूच्या आकारमाना एवढा आणि मग त्याला मध्यरेष आखून लंबवर्तुळापासून सुरुवात करून पुढचं ऑब्जेक्ट ड्रॉ करायचं. त्यानंतर लंबवर्तुळाकार त्याची कडी. आता हा मी एक बाऊल ड्रॉ केला आहे. त्यालासुद्धा तीच पद्धत वापरली आहे. हा आडवा आहे त्यामुळे त्याचा आयत हॉरिझॉन्टल आला आहे. त्यानंतर आपण ही छत्री ड्रॉ केली आहे. तिलासुद्धा आपण मध्ये डिवाइड केलं आहे आणि तीच पद्धत वापरून आपण ही छत्री पूर्ण ड्रॉ केली आहे. आता या पद्धतीनुसार तुम्हीसुद्धा असेच ऑब्जेक्ट काढून बघा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काढलेली चित्र पोस्ट करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.